तुला एक घंटा काय तो घंटा देण्याची मंदिरातला पागल आहे का बाबाजी का ए? हा भुरे हा. तुमच्या पैसा आमचा सत्यानाश होऊन राहिला समजलं का नाही घंटामध्ये एक तास आमच्या सत्याला होय तुमचा आम्ही म्हणून छान लोक हुंडे काय राहिले बापा शायराला कोण नाही हुंगत का नाही मग ह्यात म्हणून आमची शान आहे मग तुम्हाला सांगतो ते बरं झालं बंडीनं बैल गेले कोरोना समजलं की नाही वा वा अरे फेका या पुणे शहरामध्ये जर जा तर त्या तमाशाच्या फळामध्ये चांगल्या सुंदर सुंदर महिला नाचकाम करतात मग इकडे काय माणसाला नाचता तुम्ही साड्या घालून तुम्ही माणसं व्हा का बाया व्हा आम्ही मुली 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 वारे मुली आणि म्हणून घंटामध्ये असतात मॅडमने प्रश्नाची विचारणा केली शाहिरी गीताच्या माध्यमातून म्हणतात मोठ्या गुरुचा मोठा चेला हा आणि त्या चेल्याला वाटलं की मी माझ्या गुरुजींना गुरुदक्षिणा दिली पाहिजे आणि म्हणून तो गुरुजींच्या घरी गेला आणि म्हणायला बघा गुरुजी मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे म्हणे नाही रे मला तुझ्याकडून काही पाहिजे नाही फक्त तुझं कर्म मला चांगलं पाहिजे बस झालं पण त्यांची जी पत्नी होती त्यांची इच्छा होती म्हणजे माझी इच्छा नाही पण माझ्या अर्धांगिनीची इच्छा आहे म्हणते तर त्यांच्या अर्धांगिनी सांगितलं त्या शिष्याने म्हणे एक वस्तू आण म्हणे काय एक वस्तू आण म्हणे आणि ती वस्तू आणण्यासाठी तो शिष्य जेव्हा गेला तर त्याला गु खावं लागलं गु म्हणजे नरक म्हणजेच गु अरे हो ना का तू लोक सांगू म्हणे नरकोला तू एकच होते चुप राह मॅडमने जरी म्हटलं ते समजलं की नाही नरक खावे लागते हा तर आमच्या गावरानी भाषेमध्ये त्याला गु म्हणतात बरोबर तर तो शिष्य गेला आणि त्याने ते नरक म्हणजे त्याला नरक खावे लागलं ते वस्तू आणली तर ते वस्तू कोणती तर मॅडमजी मोक्ष तुम्हाला सांगतो ती वस्तू होती मोक्ष समजलं की नाही म्हणजे त्या गुरुचं नाव आहे शंकराचार्य आणि शिष्याचं नाव आहे मंडन मिश्र शिष्याचं नाव आहे मंडन मिश्र तर म्हणजे जो गुरु होता गुरु शंकराचार्य त्याच्या अर्धांगिनीला असं वाटत होतं की माझा पती मरायला नाही पाहिजे त्यानं पुनर्जन्म घ्यायला पाहिजे आणि म्हणून तो परत पुन्हा मला नाही तर या जगाला दिसायला पाहिजे कारण त्याच्याकडे असलेली जी विचारधारा होती हे एकदम कुशल कर्माची होती लोकांना ऊर्जा देणारी होती मॅडमजी आणि म्हणून त्याच्यासाठी त्याला नरक खावं लागलं हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मॅडमजी आणि याही पलीकडे तुमच्याकडे काय आहे तुम्ही सांगा तुमची परत जीत होईल कारण पोराबाराची खेतीनं डांगर लागले हाती आणि छातीने लावा माती आणि मॅडमची प्रेमानं टिकवून ठेवा आयुष्यभर नाती समजलं की नाही आणि म्हणून काय म्हणतोय का हो तुला आता एक घंटा घंटा द्यायचा आणि टाकतो एक तोडून देता आता काय एक घंटा काय टाकतो म्हणजे प्रश्न अच्छा एकच टाका आणि जोड काही युक्ती गबाई आणि लढव काही तू फंटा फंटा म्हणजे काहीतरी युक्ती लाव डोक्याला ताण दे समजलं की नाही तुझ्या नवऱ्याला ना ठावत दे वस्तू कोणती दाव काय बोलते तर बापा नवऱ्याला नाही कशी वस्तू दाखवून शायरीच्या एवढी सोपी थोडी आहे निर्गुण पुढे तमाशा संता घरी म्हटला गेलेला आहे मॅडमजीच्या नवऱ्यानं संपूर्ण काय मॅडमजीचं बघितलं पण एक वस्तू त्यांच्या पती राहायला ते दिसली नाही त्यांच्याकडे आहे आणि ते वस्तू शिकण्यासारखी आहे बंधून बोध घेण्यासारखं आहे वाईट बोलणार नाही समजलं की नाही तुझ्या नवऱ्याला ना ठाव ते वस्तू कोणती दाव पण फेरताई सजावू दे तुझी लोकांना
की चाहत में हमने मोहर को देखा है हाँ। और दुल्हन से भी पहले दुल्हन की चुनर को देखा है। और ये ग्राम वालों ने हमें ठहराया तो हमारे नूर को नहीं बल्कि हुनर को देखा है हुनर को देखा है समजलं की नाही आणि म्हणून संत गाडगे बाबा म्हणतात एक तरी असू दे अंगी कला कला हा माणसाचा सोन्याचा दागिना आहे ऐका पुढे काय म्हणायचं आहे मला मॅडम कामट्यापर्यंत चंद्रपूर जिल्हा हा मी धावतो कामट्यापर्यंत समजलं की नाही आणि ते धावत माझ्या गावापर्यंत समजलं की नाही कायले म्हणजे ज्ञानाची लढाई आहे ज्ञानाची कुस्ती आहे समजलं की नाही आणि म्हणून पडून पडून कुटवारी पडशील मी करतो तुझा ग पाठलाग आणि तू धरती अशी शांत करणारी तर या सूर्यात आहे ती आग मोठी आग गरम आहे तावा तू शेकून घे ग पोळी आता भूक लागली का तुम्हाला मला नाही लागली भूक समजलं की नाही गरम आहे तावा तू शेकून घे ग पोळी जोडी काय मराहू तुझी लोकांना पाहू कारण यांना माहित आहे सुरात म्हणतील गाणं आणि तालामध्ये वाजवतील तंत्र शायरी अशी होऊ द्या मॅडमजी की ही बसलेली लोक झाले पाहिजे दंग आणि शायरी का खालच्या स्तरावर गेली घरादारापर्यंत का गेली तर सगळेचे सगळे येऊन म्हणतील पिऊन पिऊन होते कारण आमचे दोन्ही शाहीर दारू गाजी आणि भंग नाही का शायरी जनजागृतीची मशाल आहे मॅडमजी आणि म्हणून ऐका शेवटच्या काळात मला काय म्हणायचं आहे